मित्रांनो, नाशिक आणि पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी नाशिक-पुणे रेल्वे लाईन जी आहे ती जुन्या रेल्वे मार्गाच्या आशापल्लवित झाल्या आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात फेरसंशोधन हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने संबंधित विभागाला तशा लेखी सूचना दिल्या आहे. या व्हिडिओची आपण डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिन्नर नाशिक-पुणे जुन्या रेल्वे मार्गाबाबत फेरसंशोधन हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबत रेल्वे मंत्रालयाने संबंधित विभागाला लेखी सूचना केलेली आहे. आतापर्यंतची यामधील अडथळे आणि त्यावरील उपायासंदर्भात विविध मुद्द्यावर फेरसंशोधन या संदर्भात होणार आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे निर्देश दिले आहे. याबाबत वाजे यांनी पुढील कार्यवाहीबाबत लेखी पत्रही वैष्णव यांना दिले आहे. मित्रांनो, या संदर्भात खासदार वाजे यांनी फेब्रुवारीमध्येच रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर या संदर्भात या रेल्वे प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती आणि चर्चा देखील केली होती. या संदर्भात फेरविचार करण्याचे आश्वासन त्यावेळेला त्यांना दिले होते. त्यानंतर रेल्वे मार्गाबाबत मंद होत असलेली हालचाल आणि काही अंशी गतिमान करण्यात म्हणजे एकंदरीत या माध्यमातून आता हे कधी पुढील या संदर्भात मग रेल्वे मंत्रालयाची भूमिका काय राहणार आहे आणि याचे निर्देश म्हणून आता महत्त्वपूर्ण हालचाली या मार्गाबद्दल म्हणजे सुरू आहेत. आणि रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिलेल्या निर्देशानुसार जुन्या मार्गाची भूसंपादन स्थिती, अडथळे आणि त्यावरील काय उपाय करता येईल त्या संदर्भात खासदार साहेबांनी रेल्वे मंत्र्याची भेट घेतल्यानंतर त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि त्या संदर्भात फेरविचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आणि त्यानंतर रेल्वे मार्गाबाबत मंद होत असलेली हालचाल काही अंशी आता गतिमान करण्यात वाजे यांना यश आले आहे. जुन्या व नवीन मार्गाच्या वादात रेल्वे अडकली होती. तथापि लोकप्रतिनिधी व जनतेचा एकंदरीत या संदर्भातला दृष्टिकोन तो बघता रेल्वे मंत्रालयाने नुकतेच या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. ते महत्त्वपूर्ण मानले जाणार आहेत. जुन्या मार्गासंदर्भातली भूसंपादनाची स्थिती आणि अडथळे, त्यावरील उपाय आणि रेल्वे मार्गाला झालेला उशीर, प्रकल्प खर्च यावर नव्याने अहवाल बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांना जोडणारा व औद्योगिक कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हा असणारा प्रकल्प आणि या प्रकल्पामुळे संबंधित दोन शहरामध्ये वाढणारी कनेक्टिव्हिटी या दृष्टीने तसेच सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात येणाऱ्या शहरांच्या विकासाला मोठी चालना या माध्यमातून मिळेल. तथापि GMRTच्या महाकाय दुर्बीण प्रकल्पामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर नवीन मार्गाचे सर्वेक्षण झाले. मात्र जुना मार्गानेच हा प्रकल्प व्हावा आणि याचा रेटा वाढल्यानंतर त्याचा पुनर्विचार हाती घेण्यात आल्याचे या निर्देशावरून समोर येत आहे. बघूया मित्रांनो, याचे अपडेट जसे येईल तसेच आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. धन्यवाद.